तर गोड बातमी ही आहे की मी मावशी झाले एका गोंडस चिंगू पिंगूची। त्याला जेव्हा पहिल्यांदा बघितलं ना तेव्हा जे गूजबम्स आले होते ते खूप भारी होते। मावशी होणं हे फिलिंगच भारी आणि ते नातं किती प्युअर आहे ते त्याला फर्स्ट टाइम बघितल्यानंतर कळलं। तर हा व्लॉग थोडासा लेट येतोय पण अगदी थेट आणि मस्त असणार आहे, सो एन्जॉय। हॅलो एव्हरीबडी, मी डॉक्टर निशिकांत जाधव पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं वेलकम करते आपल्या समथिंग फ्रॉम माइंड या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज पुन्हा मी रेडी झालेली आहे आणि कशासाठी ते कदाचित तुम्हाला कळेल ह्या ब्लॉगमध्ये किंवा थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल। तर एक खूप छान गोड अशी गुड न्यूज आहे आमच्याकडे आणि त्या फंक्शनसाठी आम्ही चाललेलो आहोत। ऑन द वे आहे आत्ता इथे पेट्रोल भरण्यासाठी थांबलो आहे। सो मी म्हटलं की आपल्या ब्लॉगची स्टार्टिंग करूया अँड स्टे ट्यून। हा ब्लॉग पूर्ण बघा कारण ह्या ब्लॉगमध्ये खूप मजा असणार आहे, गेम्स असणार आहेत, डान्स वगैरे असणार आहेत। सो हा ब्लॉग पूर्ण बघा। अतिशय सुंदर डेकोरेशन झालं होतं आणि कार्यक्रमही खूप मस्त होणार आहे। घरचं फंक्शन असल्यामुळे किती कामं असतात हे तर तुम्हाला माहीत आहे। तर थोडेफार आपले शॉर्ट्स कमी झालेले आहेत पण तरीही हा व्हिडिओ तुम्ही नक्की एन्जॉय करताल ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते। तर आता इथे ओटी भरण्याचा वगैरे कार्यक्रम चालू आहे आणि हे सगळे पदार्थ आपण वाईवरून खास आपल्या चिंगू पिंगूसाठी म्हणजेच त्याच्या आईसाठी करून आणलेले असतात। आणि ह्या माझ्या आईची आहेत ज्या छानपैकी पाळणा म्हणत आहेत। आवाज त्यांचा क्लिअर नाही देता आला मला। अजूनही बायकांची ये जा चालू आहे, भरपूर गर्दी आहे सगळ्यांची। आणि ते झाल्यानंतर छोटंसं छानपैकी फोटोशूट झालं आणि हे सगळे मामा आहेत। आणि आता आपला टाइम झालेला आहे जेवायचा, तर थोड्या वेळात आपण जेवणार आहे आणि रिटर्न गेम डान्स वगैरे फुल धमाल असणार आहे। तर आम्ही आमची रखमाईची थीम केली होती आणि दोघांनाही मुलगा हवा। तर बघूयात काय निघतंय ते। 1 2 3 गो। तर विठ्ठल निघालेले आहेत। खूप छान थीम आहे ही, काहीतरी वेगळं आणि खूप छान। म्हणजे ते पेढा बर्फी जसं आपण उचलायचो तसं हे विठ्ठल रखुमाई अशी थीम आहे ही। रेकॉर्ड झालं। आईकडचे कुठले गुण घ्यावे तुम्ही सांगा। हे चिटिंग केलं पण एक गुण सांगायला पाहिजे। सगळे सांगितलं अजून चांगलं वागायला थोडंसं तुम्ही सांगितलंय पण थोडंसं एका साईड त्यांचं काय संबंधित एका साईड या बघून तर नंतर आमच्या सगळ्या मावशांचा हा एक सुंदर छोटासा डान्स झाला जो सगळ्यांना खूप आवडला। आपल्या यूट्यूबच्या कॉपीराईट क्लेममुळे इथे त्याचं सॉन्ग टाकता नाही आलं पण शॉर्ट्समध्ये लवकरच व्हिडिओ येतील, तर त्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।
आणि असा छान कार्यक्रम तुम्ही तुमच्या घरी नक्कीच अरेंज करू शकता. आणि आम्ही आता आलेलो आहोत इथे तळबीडमध्ये जी हंबीरराव मोहितेंची समाधी आहे तिथे. तर इतका वेळ नाही आहे त्यामुळं आणि खूप लोक आहोत त्यामुळे जास्त एक्सप्लोर नाही करता आलं, थोडंफार केलेलं आहे आपण. तर अशा प्रकारे आपला आजचा कार्यक्रम झालेला आहे आणि जी काही गुड न्यूज होती ती तुम्हाला रिव्हील झालीच असेल. तर थोड्याच दिवसांमध्ये एक छोट्याशा बाळाची चाहूल लागेल. एक छोटंसं बाळ आमच्या घरामध्ये येणार आहे. खूप वर्षांपासून मला मावशी बनण्याचं खूप असं म्हणजे खूप छान वाटायचं मला मावशी वगैरे. तर ती माझी इच्छा पूर्ण होईल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट. आणि जर तुम्ही कधी इकडे आलात कराड साईडला तळबीडला आलात तर हंबीरराव मोहितेंची जी समाधी आहे तिला नक्की भेट द्या. कारण आम्ही थोडं गडबडीत असल्यामुळे आम्हाला जास्त काही एक्सप्लोअर करता आलेलं नाही आहे. इथे तुम्हाला दिसतंय की नाही आय डोंट नो. एक सेकंड, इकडे मागे येस इथे मंदिर वगैरे पण आहेत खूप सुंदर. पण आपल्याकडे एवढा टाईम नाही आहे तिथे जायला. सो आपला हा व्हिडिओ इथेच थांबेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.